छोटीशी खोली का असे ना, त्या घेणाऱ्या व्यक्तीसाठी ती खास असते. तुमच्या दृष्टिकोनातून काय असेल हे तुमचं तुम्ही जाणो. गेले काही दिवस मी ट्राय करते की राजनंदिनीचं आता फिडिंग थांबवावं आणि आता कम्प्लिटली जे वरचं अन्न असतं ना तर त्याच्यावरतीच तिला शिफ्ट करावं. आणि सध्या त्याच प्रोसेसमध्ये आहे. सो ती थोडीशी चिडचिड करते आहे आणि हां, तिची लाड करायचे चालू आहेत. मी कधीही तिला असं डायरेक्टली झोपवलेलं नाही आहे. म्हणजे नेहमी तिला पीत पीत झोपायची सवय होती, बट आता ती मोडायचा प्रयत्न करते. आय होप सगळं व्यवस्थित व्हावं. माहीत नाही का, पण एक वेगळं गिल्टसुद्धा मनात यायला लागलं आहे. आणि तिला मी झोपवलं आणि नंतर मलाच वाईट वाटत होतं का काय माहिती. आपण अन्याय करतोय की काय तिच्यावर असं वाटत होतं मला. आज सगळा गोंधळ झाला आहे. एक तर राजनंदिनीला आता मगाशी झोपवलं, झोपून उठली आणि आता आहे इथं बसले कार्टून बघत. राजनंदिनीला झोपवलेलं, ती उठली. आधी तिला जरासं खायला वगैरे दिलं आणि मी आज सगळे बेडशीट्स वगैरे वाळत घातले होते धुवून वरती. ते पण आता पावसाचं वातावरण झालं, मी त्यांना काढून घेऊन आले आणि छान वातावरण झालं. दाखवते बाहेर, हे पहा. तर मी आता वॉशरूमला गेले होते आणि राजनंदिनी इतकी किंचाळायला लागली की मला हिला काय झालं की काय, इतक्या जोरात किंचाळत होती ती. अवघड झालं. पहिला ना शांत बसायची, जरी मी वॉशरूमला गेले ना मी तिला सांगायचे की असंच चालले आणि कार्टून वगैरे बघत बसणार आहे ती. मी सांगितलं कधी कधी हां बस, हां 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 अशी बोलायची आणि बसायची. आता ऐकत नाही आहे. आता तिला मी दिसली नाही ना ती अशी बिथरल्यासारखी करते भरपूर. पावसाचे थेंब यायला सुरुवात झाली. आता मस्त कॉफी पी वाटते, पण आम्ही कॉफी पावडर आणून ठेवलेली नाही आहे संपल्यानंतर. तर घराचा व्हिडिओ मी अपलोड केला, तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला. सगळ्यांनी छान छान विश केलं मला, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि असं मी तुम्हाला म्हणाले होते की मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे करते म्हणून, आणि सहज हे केला, शूट वगैरे सगळं झालं ते. आणि रात्री उशिराने टाकला मी. मला मोस्टली कसं दिवसाचं टाकलं की व्हिडिओज वगैरे छान जरासं व्ह्यूज वगैरे येतात. पण मी विचार केला की चला आता हे उद्या म्हणलं की परत पेंडिंग राहतं आहे, आपण टाकून देऊयात आज. म्हणून मी इतक्या उशिराने रात्री टाकलेला, मला वाटतं 8:30-9च्या दरम्यान टाकलेला. पण तो व्हिडिओ इतका छान गेला, व्हायरल झाला. आणि व्हायरल म्हणजे माझ्यासाठी व्हायरलच म्हणायचं, कारण व्ह्यूज चांगले आले त्या व्हिडिओला. आणि सगळ्यांनी छान विश केले तुम्ही, त्यासाठी थँक्यू सो मच. तुम्हाला सगळ्यांना घर आवडलं तर त्याच्यासाठी पण थँक्यू सो मच. खूप जणींनी सजेशन्स पण दिला. तर येस, ते सगळं ऑलरेडी म्हणजे प्लॅन केलेलंच आहे, जे की सेफ्टी ग्रिल्स वगैरे याचं सगळं तुम्ही सांगितलं ते. आणि एक दोन अशा पण कमेंट्स पाहिल्या मी की घर नाही आवडला मला, एवढं काय खास नाही आहे. मला काय वाटतं माहिती आहे की एक छोटीशी खोली का असे ना, त्या घेणाऱ्या व्यक्तीसाठी ती खास असते. तुमच्या दृष्टिकोनातून काय असेल हे तुमचं तुम्ही जाणो, पण घेणाऱ्या व्यक्तीसाठी ती खूप मोठी गोष्ट असते. आणि आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा आपण कुणाच्याही आधाराशिवाय असं काहीतरी अचीव करतो ना, तर त्याची किंमत जास्ती असते. शून्यातून विश्व निर्माण करणं याला जास्त मला महत्त्व देऊ वाटतं. तर येस, बघा इथे राजनंदिनी काय करते. आता इथे या कुंड्या वगैरे आहेत, त्यातली माती काढत बसते. ए पिलो, झोपून उठले. आता मी इथलं सगळं काय आवरलेलं नाही. आता हे पण माझं एक प्लाय शिल्लक होतं, तर ते इथे मम्मीने आली होती तेव्हा ठेवलेली साहित्य अरेंज करायचं म्हणून. आणि हे जे बॅग आहेत ना, ही ती गादी होती ना, तर त्या गादीची ही बॅग आहे. मी ही ठेवली आहे कारण का जाताना मला पॅकिंग वगैरे करायला बरं पडेल म्हणून ठेवली आहे. म्हणजे काहीतरी साहित्य पॅक करायला वगैरे कशाला तरी उपयोगी पडेल, कारण खूप मोठी बॅग आहे ही, म्हणून अशीच ठेवली आहे. आणि कुंड्या तर मी या 3च आता हे केलेल्या आहे. ही एक्स्ट्रा माती होती, शिल्लक ठेवलं आहे. म्हटलं की आता तिकडे गेल्यावरतीच सगळं काय असेल ते करायचं, इथे नको करायला. आता एखादा महिनाच इथे आहे ना मी, त्याच्यामुळे काय झालं राजनंदिनीचं ॲक्च्युली फिडिंगचं आता सध्या स्टॉप करायचं चालू आहे ना. विन थांब बाळा. तर ती थोडीशी बिथरल्यासारखी करते आता सध्या. तिला रात्री पण आम्ही काय केलं की झोपवायचं. नरेंद्रना म्हटलं की तुम्हीच झोपवा. मी असले की तिला सवय होती की दूध पीत झोपायची.
बट आता ती सवय मोडायची असेल तर मग नरेंद्रने झोपवायला पाहिजे तिला, असं झालं. मग मी नरेंद्रना सांगितलं आणि ती झोपली पण. आणि रात्री परत ती उठल्यानंतर मलाच असं मन वाटायला लागलं की यार आपण अन्याय करतोय का हिच्यावरती, म्हणून मग पुन्हा मी तिला फिडिंग केलं. मग सकाळी उठल्यापासून तर एकदा केलं, त्याच्यानंतर काय अजिबात नाही. म्हणजे तिला सारखं सारखं खायलाच दिलं मी. तर आता आहे नॉर्मल आहे आता सध्या. बघू अजून 2-4 दिवस काय काय स्थिती राहते. होप सो तिची ही सवय सुटावी, म्हणजे कसं ती वरचं जास्त खायला लागेल, जेणेकरून अजून छान तब्येत वगैरे होईल तिची. बाकी काटक आहे जाम काटक आहे, पण तब्येत जरा भरली पाहिजे अंगात असं वाटतंय. अय मस्त पाऊस आलाय, छान वातावरण. काय करायला लागलीस बाळा? हे सगळं खाली टाकतीस? सगळं टाकणारच काय तू खाली? हिने वरून एक परवा बरणी टाकली, मी काय गेलेच नाही कारण कंपाऊंडच्या पलीकडे जाऊन पडले ती. एक बरणी टाकली छोटी, त्यानंतर एक चेंडू. शिट राजनंदिनी बाबा, माझ्या फोनची वाट लावतीस तू. नशीब आहे इथं पडला, खाली पडला नाही. खाली पडला असता तर त्याच्या चिंध्या झाल्या असत्या. त्यानंतर मी केर मारत होते आणि इथं कोपऱ्यात हे होता चेंडू होता, तर तो चेंडू मला पुढे ढकलायचा होता, पण मी असं केलं आणि तो येऊन खाली जाऊन पडला. हिनं बरोबर बटाटा टाकलाय, चिक्कू टाकलाय आणि आता हे बघा हे असं चालू असतंय. दोन्ही पाय ती घातले तिकडे पलीकडे. कुठे जाणार आहेस बाळ? हा राजनंदिनी कुठे चाललीस? छी छी छी. तर इथे आम्ही तिला एकटीला सोडत नाही कधी, आणि इथे जर ती असेल ना तर नरेंद्र किंवा मी दोघांपैकी एक जण कोणतरी असतो, कारण ती आता ह्याच्यातून पाय पुढे टाकायचा प्रयत्न करते त्याच्यामुळे. तर आधी आमचे हे होते नेट वेगळी लावली होती, तर ती उन्हामुळे कडक होऊन खराब झाली ती, त्यामुळे आता हा प्रॉब्लेम येतोय. पण म्हणून मी तिकडच्या घरी काय प्लॅन केलं की बाकी सगळं काही नसतं तर चालेल, पण आपल्याला मेन काय हवं तर सेफ्टी ग्रिल्स म्हणून गॅलरीला ते आम्ही करून घेतलंय. म्हणजे घ्यायचं चालू आहे प्लॅन, मापं दिलं त्यांनी बनवायला लागलेत. आता 1-2 दिवसात दाखवेन ते सुद्धा तुम्हाला. छी चलो अंदर चलो अंदर चलो. चला चल चला 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 चला. आता हे कर्टन्सचं काय काय होतं देव जाणे, एवढे मोठे मोठे आहेत. कुठे वापरायचे? तिथे तर सिंगल एकच लागेल, तिथे छोटा एकच सिंगल डोअर आहे ना, त्यामुळे. बाळा नकोच रात, चल चल इकडे चल. पाऊस येणार आहे जोरात, थांब. पाऊस यायला लागला, थांब. आउच. चालू द्या. सकाळी मला ड्रेसचं एकच बटन लावून दिलंय, दुसरं लावूच दिलं नाही. तिथे पाण्याची टाकी घेण्यासाठी आलोय आम्ही. एक्स्ट्रा एक घेऊन ठेवायची म्हणली, इमर्जन्सीला आहे ती पुरते, पण अजून एक्स्ट्रा घ्यायची. त्यानंतर त्याचेच छोटे मोठे जे ॲसेसरीज लागतात वगैरे कनेक्शनला, त्यानंतर मीटर कनेक्शन पाण्याचं, या सगळ्या गोष्टी आता आज करणार आहे आम्ही. सो इथे नरेंद्र आहेत, त्यांची खरेदी चालली आहे काय काय. आणि आता आम्ही तिकडे जाऊ, तिथून मग नरेंद्रच्या ऑफिसकडे जाणार आहोत, कारण माझी पण थोडी शॉपिंग आहे. सो बऱ्याच दिवसांपासून मला ना शूज घ्यायचे होते. माझ्याकडे ऑलरेडी व्हाईट कलरचे आहेत, पण सगळीकडे तर ते यूज नाही करू शकत. व्हाईट कलरचे शूज मोस्टली असं कसं आपण मॉलमध्ये किंवा अशा ठिकाणी जाताना घालू शकतो ते, कारण खराब होत नाहीत. पण असं जिथे ट्रेकिंग वगैरे या साईडलाही नाही घालता येत. अजून एक आहेत ते एक्सरसाइज किंवा वॉकला जाताना मी घालते. मग मला हे असे हवे होते थोडेसे चांगले क्वालिटीचे, म्हणलं आपण घेऊयात. म्हणून एका शॉपमध्ये गेलो होतो, तिथे राजनंदिनी झोपली होती, तिला झोपवलं आणि मग मला वाटतं हे 1-2च पेअर बघितले असतील आणि मग लगेच मी फायनल केलं, कारण मला आवडलं हे वालं आणि छान ग्रिप वगैरे बसत होती, त्यामुळे म्हटलं फायनल करूयात. जास्त बघत बसलं ना की खूप कन्फ्युजन होतं आहे. आणि आता मी ट्रिपला चालले, म्हणजे 1 डे ट्रिपच आहे, पण मला थोडं कम्फर्टेबल जाऊयात. आणि कसं उन्हाचं वगैरे पाय टॅन होतात, तर त्याच्यामुळे म्हणलं आपण शूजच घालावे. आणि कसे दिसतात नक्की सांगा. मला तर जाम आवडले होते. बरेचदा मी असंच करते, जास्त मी काही व्हरायटी बघत बसत नाही. एखादं दिसलं ना आवडला की लगेच घेऊन टाकते, नाही तर खूप कन्फ्युजन होतं येताना. तर हे घेऊन मग आम्ही निघालो आमच्या घरी यायला. तर आता नवीन घरासाठी जी सेफ्टी डोअर वगैरे हे सगळं सांगितलं होतं ना, तर तेच पाहायला गेलो होतो.
आणि छान त्यांनी लॉकसुद्धा एक वेगळा हा दिला होता, नॉर्मल जी कडी असते त्याच्या व्यतिरिक्त. ऑलमोस्ट सगळं रेडी आहे, आता फक्त पेंट केल्यामुळे ना ते त्यांनी थोडंसं सुकायला ठेवलेलं आहे. ते हे पण झालं काय मागचं तिथं जागेवर काढलं ते खालची बापरे, खूप मोठं झालं की, भरपूर मोठं झालं आहे ना. छान झालं. कलर लावलाय ना, हात नाही लावला. छान झालं. कुंड्या मावतात ना याच्यावर. अजून थोडी मोठी कुंडी नेहमीच्या आमच्या एक ओळखीच्या काकू आहेत ज्यांच्याकडे आम्ही फ्रूट्स घेतो आणि ते चांगला देतात फ्रूट्स नेहमी. तर डाळिंब आणि चिकू राष्ट्रवादीचे फेवरेट आहेत. मग आठवणीने म्हटलं घेऊयात आपण, कारण मी तर उद्या नसेल ना, तर त्यामुळे म्हटलं की तिला ते खायला तरी बरं पडेल. म्हणजे जरी भूक लागली अचानक तर ते फ्रूट्स वगैरे आवडीने खाऊ शकते ती. नरेंद्रचा प्लॅन चालला होता आंबे घ्यायचा, पण त्यांचं डाएट चाललं आहे ना सध्या, सो मी त्यांना घेऊ दिले नाही. कारण आम्ही खाणार आणि ते नाही खाणार हे थोडंसं चांगलं नाही वाटत, म्हणून म्हटलं 1 महिन्यानंतर आपण आणूयात नंतर. तर रात्रीचे 11:30 वाजलेत. वेळ कुठे जातो काही कळत नाही. सकाळ कधी झाली आणि संध्याकाळ कधी होते काहीच कळत नाही आहे. आत्ता राजनंदिनी अजून झोपत नाही आहे. मग तिला मगाशी खायला जे केलं होतं ते तिनं खाल्लं नाही. पाणी भरपूर पिलं तिने आता मगाशी. मग आता तेच परत थोडा वेळ, आता बराच वेळ झाला ना, सो मला तेच नको खायला द्यायला. तिला थोडासा शिरा केला की आवडीने खाते ती. मग आता शिरा जरासं तिला करून देणार आहे मी, कारण उशीर तर झालाय खूप, पण ती झोपणार नाही एवढ्या लवकर. म्हणून मग म्हणलं थोडासा तर शिरा बनवावा. किती वेळ म्हणलं मी थोडासा शिरा बनवावा. ओके, तर आता नाही, आता शिरा बनवतेच. सो सॉरी. ओके, सॉरी. तर त्याच्यानंतर आता पसारा केला तिने या रूममध्ये सगळा. आणि मेन मी उद्या चाललं एका ट्रिपला. फर्स्ट टाईम असं होतं आहे की राजनंदिनीला बराच वेळ सोडून मी बाहेर चालले आणि संध्याकाळी रिटर्न येणार आहे, पण दिवसभर बाहेर असणार आहे. नरेंद्र म्हणलेत मी सांभाळतो, काही टेन्शन घेऊ नकोस. त्यामुळे येताना आता तर फ्रूट्स वगैरे तिच्यासाठी, त्यानंतर बिस्किट्स मी एक ठिकाणी मागवून घेतले होते. एक व्हिटरी बेकरी म्हणून कोल्हापूरमध्येच आहे, घरीच बनवते ती मुलगी. तर तिने छान बिस्किट्स, लास्ट टाइम एका इव्हेंटला गेले होते तिथं तिनं चीज केक आणला होता बनवून. खूप सुंदर झाला होता, खूप टेस्टी होता. म्हणून मग म्हटलं घरीच बनवते तर आपण तिच्याकडून बनवून घेऊयात. कुकीज बनवून घेतल्या तर खूप मस्त टेस्टी आणि गव्हाच्याच आहेत, प्युअर गव्हापासूनच बनवलेल्या आहेत. सकाळी आता लवकर उठून तिच्यासाठी मग वरण भात, त्यानंतर अजून एखादं काहीतरी स्नॅक्ससाठी वगैरे असं बनवून ठेवून मग जाईल. आणि संध्याकाळी मग फ्रेंडला वगैरे सांगेल माझ्या काहीतरी द्यायला तिच्यासाठी. म्हणजे मी येईपर्यंत 7 नंतर काही मी आल्यावर बनवेनच, तो विषय वेगळा. आणि त्याच्या आधी आता ह्या पसारा आवरून जायचं, कारण सकाळी लवकर 8 वाजता निघणार आहोत. त्यामुळे आत्ता हे सगळं आवरून झोपले तरच मला सकाळी लवकर आवरून निघता येईल. त्यामुळे हे पटपट आवरून किचनचं थोडंसं आवरायचं आहे. देन उद्या जायची तयारी करायची आहे की काय काय, म्हणजे कपडे वगैरे सगळं थोडंसं केले साईडला मी. एकच दिवस ट्रिप आहे, पण तिथे पाणी वगैरे आहे, थोडंसं भिजलो काय झालं तर, म्हणून मग ते पण कपडे थोडे एक्स्ट्रा काहीतरी एक पेअर कपड्यांचं. त्यानंतर बाकी छोट्या मोठ्या गोष्टी आल्या तर तो उन्हातून जातो तर कॅप घ्यायची आहे, या सगळ्या गोष्टी, सनग्लासेस वगैरे असं सगळं घ्यायचं आहे. मग ते आता पॅक करून ठेवेन, जेणेकरून सकाळी फक्त उठलं, अंघोळ बिंघोळ केली मस्त की आवरून निघायचं, असं करायचं आहे. आणि येस, फर्स्ट टाईम चालले त्यामुळे थोडी म्हणजे मला वाटतं 2-2.5 वर्ष झाले असतील. प्रेग्नेन्सीनंतर तर कुठे जाणं झालंच नाही बाहेर माझं असं ट्रिपला. आणि पहिल्यांदा चालले, मनात एक थोडी भीती पण आहे की राजनंदिनीला एवढा वेळ सोडून जाते. आणि जास्त टेन्शनचं काम नाही, कारण नरेंद्र खूप व्यवस्थित सांभाळतात तिला. पण एक मनात धाकधूक असते ना शेवटी की आपण इतका वेळ चाललोय. पण नरेंद्र म्हणालेत की तू जा आता फिरून ये, काय नाही एवढं, एक दिवस सांभाळू शकतोय, मी सुट्टी आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. बघू कसा एक्सपिरियन्स होतो तो आता पहिल्यांदा.
त्यानंतर घराविषयी ना खूप सारे प्रश्न आले, कितीला घेतलंय, कुठं घेतलंय, काय काय. मी विचार करते की एक असा व्हिडिओ बनवावा आपण त्याच्यावरती, कारण काय माहिती आहे की बरेच म्हणजे मला वाटते ऑलमोस्ट जेवढ्या कमेंट्स आल्या त्यातल्या 50% कमेंट्स हेच होत्या की रेट किती आहे, कुठे आहे, आम्हाला पण घ्यायचं आहे. असं खूप साऱ्या कमेंट्स आल्यात आणि मला इन्स्टावरती पण मेसेज केले की कोणी. सो काय वाटतं तुम्हाला, मी बनवू का याच्यावर मेसेज नाही सॉरी झोप आली आहे मला वाटतं. याच्यावरती मी बनवू का व्हिडिओ एखादा, ज्यामध्ये इन डिटेल घराचे सगळे म्हणजे कुठे घेतलं, काय घेतलं, त्यानंतर चार्जेस अजून बाकी किती लागले, कोणत्या सगळ्या गोष्टींना, हे सगळं मी तुमच्याशी शेअर करावं म्हणते. तर तुम्ही जर म्हणत असाल तर बनवते मी त्याच्यावरती व्हिडिओ, मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर चला, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि येस, नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा, जो छान ट्रिपचा वगैरे व्हिडिओ असणार आहे. तुम्हाला पण तुम्ही पण एन्जॉय कराल. आणि मी पण विचार करते की असं काही तर प्लॅन करावं आपण, म्हणजे तुमच्यासाठी. लास्ट काही बऱ्याच मला वाटतं 3-4 व्हिडिओजच्या आधी मी बोलले होते की आपण असं काही तर प्लॅन करूयात म्हणून. बघू, एक छोटासा मीटअप पण होईल आपला, करूया काहीतरी विचारायच्यावरती. चला, बाय.